correct decision, right decision at the right time will make your business successful. That is the success mantra. मी आता दुसरं पुस्तक लिहायला घेतलं, मी आपल्याला सांगितलं आहे, म्हणजे जे उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा याच्या पुढची पायरी आहे आणि त्याचं नाव मी ठेवलेलं आहे राजू बन गया बिझनेसमॅन. आणि हे या महिन्याच्या शेवटापर्यंत प्रिंटिंग होऊन मार्केटमध्ये येईल, आपल्यापर्यंतही ते पोहोचेल, सगळ्या महाराष्ट्रभर असेल आणि ॲमेझॉनवर पण असेल. माझी आता 22 पुस्तकं झालेली आहेत, त्यातली उद्योगाची एक 10 पुस्तकं आहेत आणि ही सगळी ॲमेझॉनवर उपलब्ध आहेत. आपल्याला कधी वाटलं पुस्तक शोधावं तर सुरेश हावरे बुक्स असं जर आपण ॲमेझॉनवर शोधलं तर सगळी पुस्तकं त्याच्यात येतात आणि बिझनेसची आणि तुमच्या कामाची जी असतील ती सगळी तुम्ही त्याच्यातून घेऊ शकता. तर या राजूला स्टोरी टेलिंग फॉर्मॅटमध्ये हे पुस्तक मी लिहिलेलं आहे. आणि सुरुवातीला राजूची इच्छा खूप असते बिझनेस करावं, पण समजत नसते काय करावं, कुठून सुरुवात करावी माहिती नसते, काय दिशा घ्यावी माहिती नसतं. त्याला स्टेप बाय स्टेप एकेका पायरीवर नेत शेवटी तो बिझनेसमॅन होतो. ही त्याची स्टोरी आहे आणि ती तुम्ही वाचली पाहिजे. मुंबई ही स्वप्ननगरी आहे, मुंबई ही चित्रनगरी आहे, पण त्या पुस्तकात मी जी मुंबई मांडलेली आहे ती उद्योग नगरी मांडलेली आहे. मुंबईसारखी मित्रो दुसरी उद्योग नगरी नाही. मुंबई ही 24 तास जागी राहणारी आहे. मुंबईत कोणीही रात्री उपाशी झोपत नाही. ही मुंबई सगळ्यांचं पोट भरणारी आहे, सगळ्यांना देणारी आहे. आता मुंबईत साध्या साध्या गोष्टी आहेत. बटाटा वडा कोणी सुरुवात केली आपल्याला माहिती आहे. बटाटा वडा आपण रोज खातो, पण आपल्याला माहिती नसतं रे हा आला कुठून बटाटा वडा. याला 100 वर्ष होऊन गेली बटाटे वड्याला. मामा काणे नावाचा एक माणूस होता, ज्याने मामा काणे यांचे स्वच्छ उपहारगृह दादरमध्ये सुरू केलं. हा मामा काणे कोकणातला माणूस मुंबईत आला आणि त्याने बटाट्या वड्याचा शोध लावला 1891 साली आणि तेव्हापासून बटाटा वडा प्रचलित झाला. आज तो जगभर पसरला बटाटे वडा. हा मराठी माणसाचा शोध आहे मित्र. बटाटा वड्यानंतर वडापाव काही लगेच नाही आला. वडापाव यायला आणखी 50 वर्ष लागली. 1966 साली हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं जेव्हा आंदोलन सुरू झालं तेव्हा त्या पिरियडमध्ये याचा शोध लागला आणि याचा शोध लावला अशोक वैद्य या मराठी माणसाने. आणि याने पहिली वडापावची गाडी दादर स्टेशनच्या बाहेर तिथे थाटली आणि तिथून आता वडापाव हा मुंबईचा बेसिक अन्न झालेला आहे आणि जगभर पसरलेला आहे. मामलेदार मिसळ आपण कधी खाल्लेली आहे? कुठून आली हे मामलेदार मिसळ? कोणी आणली? मामलेदार म्हणजे काय, त्याचं आडनाव होतं, काय होतं? तर मित्र हा नरसिंह मुरुडेश्वर नावाचा मराठी माणूस. ठाण्यात जे तहसील ऑफिस होतं तेव्हा तहसीलदाराला मामलेदार म्हणायचे आणि त्याच्या बाजूला याने 7x7च्या जागेमध्ये एक दुकान थाटलं आणि तिथे मिसळचं दुकान त्याने लावलं. आणि तिथे मिसळ त्याची चांगली असायची, चवदार असायची, झणझणीत असायची. अनेकांनी ती जर खाल्ली असेल तर आपल्याला आठवेल की ही मिसळ पोटात नंतर जाते, डोक्यात पहिले जाते. अशी ही झणझणीत मिसळ. ते मामलेदार खायला यायचे आणि म्हणून त्या मिसळचं नाव पडलं मामलेदार मिसळ. आता याने चेन स्टोअर सुरू केलं. याच्यात 27-28 ठिकाणी स्टोअर्स आहेत. मामलेदार मिसळ वाढवला उद्योग. मधुकर तळवलकर नावाचा तळवलकर जिम्नॅशियम सुरू केलेला माणूस भाड्याच्या जागेत सुरू केला पण वाढला. अशी ही मंडळी उद्योग कुठेही सुरू करा, केव्हाही सुरू करा, कसाही सुरू करा, पण त्याची जिद्द ठेवा, चालवत ठेवा, हार मानू नका, थांबू नका. तो चालवत ठेवा, जिवंत ठेवा आणि एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत, दुसऱ्या पिढीपासून तिसऱ्या पिढीपर्यंत तो नेत राहा. मित्र आपल्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि पुनश्च एकदा आपण दिवसभर या ठिकाणी आहात. अनेकांचं बोल आपण ऐकलेलं आहात, बहुश्रुत आपण झालेले आहात. अनेक अनुभव आपल्या आता गाठीशी आलेले आहेत. पण या अनुभवातून काय योग्य आणि काय अयोग्य ते आपणच निवडायचं आणि ते निवडून आपल्या उद्योगात वापरायचं. पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि थांबतो.
धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. निलेश मोरेचं अभिनंदन करायचं राहून गेला. निलेश मोरे हा खरा हर होणारी माणूस आहे. मी उद्योजक होणारच यांची एक टीम आहे आणि हे वृत्तपत्र विक्रेते आणि वृत्तपत्र वितरण करणारी ही सगळी माणसं सकाळी लवकर उठणारी, आणि आपल्याला माहिती नसतं, आपण झोपेतच असतो, आपल्या घरी कोण पेपर टाकतो आणि आपल्या घरी पेपर येतो हे मात्र नक्की आहे. आणि पाऊस असू द्या, उन्हाळा असू द्या, भूकंप येऊ द्या, बॉम्बस्फोट होऊ द्या, आपल्या घरी पेपर येणार म्हणजे येणार. एवढी हिकमतीची ही माणसं आहेत आणि या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. धन्यवाद.